नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. जगताय ना, जगा. जसं जमेल तसं. तुम्ही म्हणाल हो तुम्हाला काय बसून जाते बोलायला. अहो मी पण जगतेच आहे. ठीक आहे. आज मी घेवड्याची भाजी दाखवणार आहे. कोण बीनच्या शेंगा म्हणतात. आपल्याकडे कोकणात वगैरे घेवडी म्हणतात. तर ही घेवड्याची भाजी आत्ता थंडीत खावी. हिवाळ्यासाठी खूप चांगली असते. खनिजाने अगदी भरपूर आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी कॅल्शियम, लोह हे सगळं या भाजीत आहे. उष्णता देते शरीराला. त्यामुळे हिवाळ्यात ही भाजी खा. आता मी आज थोडीशी सुका जवळा घालून दाखवते. आणि मी ही आत्ता नाही बनवली. मी आत्ता गावी गेले होते ना, तेव्हा चुलीवर बनवली आहे. मला चुलीवरती आणि मी मुद्दाम गावी नेली कारण गावी थंडी खूप होती. तर म्हटलं घेवड्याची भाजी घेऊन जाऊया. आणि शिवाय त्याच्यात सुका जवळा घालायचा आहे. आणि शिवाय ती चुलीवर करायची म्हणजे भरपूर चव. अगदी नुसत्या भाजीबरोबर ती जेवलो. तर ती भाजी दाखवणार आहे तुम्हाला. करत जा हिवाळ्यात तरी निदान घेवडी. मी तुम्हाला ते गवार किंवा काय ह्या भाज्या किंवा आपले ते शेवग्याची भाजी ह्या सगळ्या भाज्या मागे पडल्यात. त्यामुळे काही बोलू नाही शकत, हरकत नाही. पण शक्यतो आत्ताच्या पिढीने पण थोड्या थोड्या ह्या आणि शेवग्याची भाजी तर छान आता खातात. म्हणजे आताची पिढी ते चालू झाले. म्हणजे आता काय उपयोग आहे हे कळलं ना की माणूस बरोबर त्या वळणावरती जातो. ह्या सगळं औषध म्हणून खा. एक वेळ जाईल पण आपली आणि पौष्टिक पण होईल. ते विटॅमिन कमी झाल्यानंतर गोळ्या घ्यायच्या त्यापेक्षा हे बरं की नाही. तर आपण घेवड्याची भाजी बघूया चला. चुलीवरची मस्त छान शेकत शेकत थंडीत. चला. ही घेवडी आहेत. आता तुमच्याकडे कोणाकडे काय म्हणतात बघा. आणि ती अशी कापायची नाही, हाताने तोडून बारीक करून स्वच्छ धुवून घ्यायची. आता हा सुका जवळा तो थोडासा छान भाजला आहे कढईमध्ये. मग तो थोडा स्वच्छ करून घ्यायचा आणि छान पाण्याने धुवून बाजूला ठेवायचा. आता चूल पेटत लावली. त्यावर कढई ठेवूया. छान तेल घातलं, कांदा घातला. अगदी भरपूर कांदा घातला तरी चालेल. छान भाजी पौष्टिक आहे. तुम्ही म्हणाल पौष्टिक भाजी सांगते, हे आहे त्याच्यात, ही काय डॉक्टर आहे का? पण ह्या आपल्या पहिल्यातल्याच लोकांनी बाबा थंडीमध्ये घेवडी खायची. सर्दी झाली, मध घेतलं, हळद घेतली, सुंठ घेतली, हे सगळे आधीच माहिती. थोडासा कांदा परतला की आपण तिखट घालूया त्याच्यात. सांगते ना, जास्त काही घालायची गरज नाही. गावचं पाणी आणि चूल खूप टेस्ट येते. आता कांदा परतला त्याच्यावरती आपण घेवडी घालूया. घेवडी छान परतायची आणि चूल अगदी मंद चालू असते आणि मस्त मंदवरती घेवडी परतली जातात. आता मी यातनं थोडासा कोकणी मसाला घातला. तुम्ही ओलं खोबरं खवलेलं असलं ते घातलं तरी चालेल. पण ह्या मसाल्याने कसं मिळून पण येईल आणि चव पण येईल. कारण आपल्याला थोडा सुका जवळा टाकायचा आहे ना, त्यामुळे हा अगदी 2 चमचे छोटे हा मसाला घालायचा. कोकणी मसाला म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आता यात जवळा घातला. नाही घातला तरी चालेल. जे नाही खात त्याने नाही घातलं तरी चालेल. अशी सुद्धा छान होते, मस्त होते. छान घेवडी परता. थोडा वेळ 1 मिनिटभरासाठी झाकण ठेवा. झाकणा वाफेने जरा ते नरम होते. मग झाकण काढून थोडं परतून आपण त्याच्यात टोमॅटो घालूया. चुलीवर बघा, पूर्वी कसं गावी आमच्याकडे चूलच होती. गॅस वगैरे काहीच नाही. चूल आणि स्टोव होता. दिवसभर चूल पेटवायची. संध्याकाळच्या चहाला स्टोव पेटवायचा.
आणि मग संध्याकाळी परत 6 वाजले की चुलीत लाकडं टाकायची, चूल पेटवायची. मग जेवण वगैरे सगळं त्यावरती. आत्ता आपण अगदी असं स्टोव पेटवणं किंवा चूलच आहे आपल्याला किती अवघड वाटतं, पण तेव्हा हे सगळं आम्हाला काही सोपं वाटायचं. म्हणजे काही वाटायचं नाही, हां चूल पेटवायची आहे, स्टोव पेटवायचा आहे असं. म्हणजे कुठून कुठून कसा प्रवास आला आहे बघा. आणि किती सुधारणा झाल्या, किती शोध लागलेत. आता आपण टोमॅटो नरम होण्यासाठी मीठ घातले. छान भाजी आता मीठ टाकलं अजून मऊ होईल. थोडं पुन्हा एकदा आपण थोडंसं झाकण ठेवूया. चुलीचा विस्तव कसा चारही बाजूने लागतो, त्यामुळे चारही बाजूने छान भाजी शिजते. खूप छान मस्त अशी झाली. करतानाच वास इतका छान येतोय, रंग पण खूप छान आलाय. कोणी गावाकडून बघतंय का कोकणातून, कमेंट करा. मस्त थंडी गरम गरम भाकरी, वरण भात, इतकं छान जेवण जातं, मस्त वाटतं. खरंच कोकणातले कोणी असाल तर अधूनमधून जायचं. काय नाही, हाफ तिकीट आहे. बायकांना थोडीशी गावची हवा, गावचं पाणी, मनःशांती. गेवडीची भाजी किती छान दिसते बघा. कशी वाटली कमेंट करा. कशी वाटली चुलीवरची भाजी? खूप छान होते हो. चुलीला काय चव असते माहिती नाही. धुराने तर डोळे झोंबतात आणि मग कशी चव येते माहिती नाही, पण खूप छान होते, मस्त होते. पाट्यावरचं वाटण करा. आता नाही जमायचं, चूलच नाही जमायची कोणाला तर वाट्यावरचं. पण मला ते सांगायचं म्हणजे माझ्या घरातल्यांना पण आवडतं. माझ्या मुलाला आत्ताचं, पण माझ्या मुलाला ते खूप आवडतं. गावच आवडतं त्याला. आणि मग ते मला जमतं म्हणून मम्मी चुलीवरतीच बनव. मग काय चिकन मटण किंवा कुठलीही भाजी, साधे कांदेपोहे. तुम्ही तर कांदेपोहे बघितले असाल चुलीवरचे. कधीतरी पुन्हा पण दाखवू आपण. कमेंट करा तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडतं. गावचं आवडतं, गॅसवरचं आवडतं की चुलीवरचं आवडतं. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.